वडगावचा विकास काही झालेला नाही। सरकारी दवाखान्यात नाही आहे आम्हाला, काय बी कुत्रं चावलं, मरायला लागलं, ताप आला, सर्दी आली, खोकला आला तर एकच गोळ्या। इतकं प्रगती करून सुद्धा वडगावात 5 गावांचा बाजार भरतोय तरी सुद्धा आपल्याकडं सरकारी दवाखाना नाही। बघा गाड्या बिड्या पडत्या, तिथं वाहनं भरपूर येतात आणि नगरपालिका शिवून आणि ती पावती न्यायला होती त्यानं पण बघितलंय, रोज बघतोय आज आणि असंच जाते। म्हणून आम्हाला एखादा नेता चांगलाच पाहिजे, खमकीर असा नेता पाहिजे। गटरी करून आता 60 वर्षे झाली, इथं एक नगरसेवक बघायला आलेले नाहीत। शिवसाहेबांच्याकडे आम्ही स्वतःहून गेलो तर शिवसाहेब स्वतः म्हणाले की तुमच्या वार्डात कोण निवडून आले का नाही, तुम्ही कुणाला निवडणुका मत दिलीत का नाहीत, तर आम्ही म्हटले दिली की, खरं ती बघायलाच आलेली नाहीत। परत आम्ही 2 वेळा गेलो तर शिवसाहेब म्हटले आमच्याकडे पैसा नाही, नगरपालिकेचा ट्रॅक्टर येत नाही। 20 वर्षाला खाली ट्रॅक्टर आलेलं नाही। किती वर्ष आलं? 20 वर्ष आलं। शिफ्टीचं किडं स्वतः आमच्या घरात जातात तरी सुद्धा आम्ही तेवढं सहन केले, कोण सुद्धा इकडे बघायला आलेलं नाही। काय आम्हाला कामं करून द्या म्हणून आम्ही देतो मतदान, आम्हाला का पैसा नको, त्यांचा पाकिट नको, काही नको, नुसती कामं करू देत व्यवस्थित, बाकी काही नको आहे। सगळे मिलीबत दोन्ही आघाड्या एकत्र येऊन एकनी एकदा तिन्ही एकदा असं करून सगळं त्या पूर्ण वडगाव शहराची वाट लावल्या। रस्ते, पाणी, गटर्स आणि दिवाबत्ती याशिवाय असा ठोस असा कुठलाही वडगावचा विकास झाला नाही। आमचं क्रीडांगण सुद्धा आमच्या म्हणजे खेळाडूंना खेळण्यासाठी या ठिकाणी अजून उपलब्ध नाही, हे आमच्या वडगावकर वासियांच्या खेळाडूंसाठी दुर्दैव आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण वडगाव नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आलो आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमक्या येथील स्थानिक रहिवाशांच्या समस्या काय आहेत, ह्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये त्यांना नगरसेवक म्हणून नेमकी कोणती व्यक्ती हवी आहे, याशिवाय स्थानिक लोकांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, ही सर्व माहिती आज आपण या भागामध्ये घेणार आहोत। तर चला जाणून घेऊया की वडगाव हद्दीमधील लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत। इतके दिवस झाला आता तुम्ही केळी विक्री करताय, काय बघा केळी विक्री करतोय आम्ही, मला एकच बोलायचं आहे, रस्ते नाहीत, गटाऱ्या नाहीत, काय नाही। आणि काय लई दिवस झालं आमच्या इथल्या निवडणुका लागून म्युन्सिपाल्टीच्या 15 वर्ष झाली असतील की रे, 15 वर्ष झालं निवडणुका लागून। मग आता 2 सत्ता आहे, त्या इकडची एक आहे आणि इकडची एक आहे। इकडं आहे ती विद्याबाई आहे आणि इकडं आहे ते सल्पिनबाई आहे। मग आमची सगळी वडगावची मतं जी आहेत ती आम्ही विद्याबाईला देणार आहे। विद्याबाईच्या हातात वडगाव दिलं तरच विकास होणार आहे, नाहीतर विकास होणार नाही आहे। म्हणून आम्हाला एखादा नेता चांगलाच पाहिजे, खमकीर असा नेता पाहिजे। मग विद्याबाई करेल ते वडगाव दुसरं कोण करणार नाही। अजून कोणत्या समस्या आहेत ज्या सुटल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सुटल्या पाहिजेत की आम्हाला एखादी फळमंडई पाहिजे। मग आता केव्हा करतील तेव्हा बघायचं। आता निवडणुका लागल्या, त्या निवडणुका झाल्यावर काय तर आमची व्यवस्था करतील की, आणि करणार त्या विद्याबाई करणार आणि आम्ही बोलणार त्याशी त्यावेळेला की आमची व्यवस्था काय तर करा। वॉशरूमची वगैरे सगळी सोय आहे? नाही, मुत्र्या इथं नाही, त्या अजिबात मुत्र्या नाहीत इथं, चांगले स्वच्छ ठेवत नाहीत, धुईत नाहीत, काय नाही। एकच होय सरकारी दवाखाना नाही आम्हाला वडगावला, सरकारी दवाखानाच नाही आहे आम्हाला। काय बी कुत्रं चावलं, मरायला लागलं, ताप आला, सर्दी आली, खोकला आला तर एकच गोळ्या। आणि यादव साहेबाच्या काळात 2 रुपये केस पेपर होता, खरं यादव साहेबाच्या काळात ऑपरेशन होती, डिलिव्हऱ्या होत्या, पोरं बंद व्हायचं ऑपरेशन होतं, एखादं लय बरं नसलं तर सलाईन बिलाईन सोय होती। आता काय सोय नाही बघा। कुत्रं चावलं तर एक याला सावर्ड्याला तर जायला लागतंय, नाहीतर भादुल्याला तर जायला लागतंय, नाहीतर पारगावला तर जायला लागतंय। आम्ही गोरगरिबांनी काय करायचं? म्हणून एखादा आम्हाला मोठा सरकारी दवाखाना पाहिजे बघायचं, शिप्यारवानी। जनतेचं लय हाल उठलं, सगळी काय सावकार नसते, गोरगरिबी लोक असतेच की। मग सांगा, दवाखाना पाहिजे, तुम्हाला सांगतो वडगावात सुविधा पाहिजे, त्या चांगलं पाहिजे। वडगावात रस्ता आहे ना, काय खाच खळग सगळं उकरून गेलं। 25 वर्ष विद्याबाई निवडून आलती तेव्हा रस्तं केलं होतं, हे त्याच्यावर रस्तं नाहीत आणि बसतं नाहीत, काय नाही। वरनं येतील ते पैसे सगळं हाडाप,
असलेला आहे आणि वडगाव नगर परिषदेमध्ये किंवा वडगाव हद्दीमध्ये नेमके कोणते प्रॉब्लेम्स आहेत असं तुम्हाला वाटतं आणि त्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना झाल्या? नाही, आता वडगावमध्ये सगळे प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा सगळे प्रॉब्लेमच आहेत. 50 वर्षापासून दोन्ही आघाड्या अल्टरनेट सत्ता मिळत्या, परंतु वडगावमध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत. रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की वाहतुकीचा प्रॉब्लेम आहे. ज्या दिवशी बाजार असतोय आणि रोज जर बघितलं तर आता ह्यो बघा, ह्यो मेन रोड आहे, ह्यो पूर्ण मेन रोड बंद केला आहे. आता खरं तर महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं एकमेव उदाहरण असेल, कुठलाही रस्ता बंद केला तर ते तहसीलदार येऊन खोलून देतात, परंतु वडगाव एकमेव असं आहे की मोठा रस्ता चालू त्यांनी बंद केला आहे. असेच म्हणजे पुतळ्याचे प्रश्न असतील, चौकाचे प्रश्न असतील किंवा लोकांच्या बेरोजगारी असेल किंवा स्वच्छतेचा प्रश्न असेल, सगळे प्रश्नच आहेत. आणि या सगळ्या प्रश्नात हे सगळे मिलीबंद दोन्ही आघाड्या एकत्र येऊन तिन्ही एकदा असं करून सगळं त्या पूर्ण वडगाव शहराची वाट लावल्या. वडगावमध्ये येणाऱ्या भावी नगरसेवकाकडून आमची एकच अपेक्षा आहे की वडगावमध्ये पूर्ण रस्ते असावेत, स्वच्छता असावे. ट्रॉफिकचा जो विषय आहे महत्त्वाचा बाजारच आहे. अतिक्रमण रोज रस्त्यावर आहेत. हे करून पर्यटनाला चालना द्यावी, कारण इथे सरसेनापती धनाजी जाधवांची समाधी आहे. बघा, गाड्या बिड्या पडत्यात, इथं वाहनं भरपूर येतात आणि हे जरा सांगा म्हणून सांगितलं आहे मी. आणि नगरपालिका शिवून आणि ती पावती न्यायला होती त्यानं पण बघितलं आहे. रोज बघतो आज आणि असंच जातात आणि ह्या गटरीची घाण काही निघत नाही. भयानक वास मारतो. आम्ही कवा नाही तर इथं बसणार आणि हे बरोबर दिसत नाही. प्रत्येकजण गिऱ्हाईकमध्ये तुम्ही कसं काय बसता येईल? काय हे नगरपालिकेने केलं पाहिजे. नगरपालिका लक्ष देत नाही. पेठ वडगावमध्ये वाहतुकीची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्याच वर्षापासून बायपास हा मुद्दा फक्त कागदावरच आहे, प्रत्यक्षात अवलंबला झालेला नाही. तो लवकरात लवकर अवलंबला गेला पाहिजे. जी कोण येणारी सत्ता असेल त्यांनाही आव्हान आहे. 40 खेड्यामध्ये वडगावची बाजारपेठ ही मोठी आहे आणि त्याप्रमाणे पाहिजे तसा वडगावचा विकास झाला पाहिजे. या दृष्टीनं येणाऱ्या बॉडीनं हे आव्हान स्वीकारलं पाहिजे. रिंग रोडचा प्रश्न वडगावातला अतिशय महत्त्वाचा आहे. अपुरे अरुंद रस्ते, परत अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन, परत अंडरग्राऊंड वीज कनेक्शन, परत वाहतुकीतला शिस्त किंवा रस्ते अरुंद आहेत ते रुंद व्हावेत, हीच वडगाव नागरिकांच्या इच्छा व्यक्त करतो. ही सुविधा नाही आहेत आपल्याकडे. लाईट नाही आहेत गव्हर्नमेंटच्या ह्याचे, त्यानंतर रस्ते नाही आहेत, पाण्याचा वेळ बरोबर नाही आहे, कधीही पाणी येतं, परत स्वच्छ पाणी भेटत नाही. जो जनतेचं हित बघेल, ज्याच्याकडे बाबा असं नाही आहे की पैसा आहे म्हणून तो त्याचा दुरुपयोग करणार नाही, तर तो सत्कारणी लावेल त्या नगरपालिकेचे पैसे, असा नगरसेवक हवा आहे. सरकार दवाखाना मिंचे, भादुले वगैरे इथंच चांगले दवाखाने आहेत आणि आपल्याकडे असं आहे की तिथं कोणत्याच सुविधा नाही आहेत. आजही इतकं प्रगती करूनसुद्धा वडगावात 5 गावांचा बाजार भरतो आहे, तरीसुद्धा आपल्याकडं सरकारी दवाखाना नाही आहे. गटरी करून आता 60 वर्षे झाली. इथं एक नगरसेवक बघायला आलेले नाहीत. शिवसाहेबांच्याकडे आम्ही स्वतःहून गेलो तर शिवसाहेब स्वतः म्हणाले की तुमच्या वार्डात कोण निवडून आले का नाही, तुम्ही कुणाला निवडणुका मत दिलीत का नाहीत. तर आम्ही म्हटले दिली की, खरं ती बघायलाच आलेली नाहीत. परत आणि 2 वेळा गेलो तर शिवसाहेब म्हटले आमच्याकडे पैसा नाही नगरपालिका. मग त्यानंतर आम्ही मग गप्पच बसलो. अजून नगराध्यक्षपद कुणालाच नाही, त्यामुळं मग कोण दखल घेणार तिथं, म्हणून आम्ही शांतच घेतलं. ह्या आता गटरी आहेत 60 वर्षाच्या, त्याचं हिरं गेलेलं आहे. शिपटीचं किडं स्वतः आमच्या घरात जातात, तरीसुद्धा आम्ही तेवढं सहन केले. कोणसुद्धा इकडं बघायला आलेलं नाही. इथं नीट रस्ता नाही, गटरी नाहीत आणि गटरी काढायसुद्धा वेळेवर येत नाहीत. सरकारी दवाखाना नाही आहे. त्याच्यावर इथं मंगलधाममध्ये कामं होत होती छोटी मोठी आपली कार्यक्रमाची, तीसुद्धा मंगलधाम आता पाडलं गेले. तीसुद्धा तिथं कोण आता जाऊ शकत नाही. 30-30, 40-40 हजार आता कार्यालयाला भरायला लागतात. मग सर्वसामान्यांचं हे हाय का तसं सांगा तुम्ही. काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच निवडून द्यायचं आहे आम्हाला.
पहिली गोष्ट कसं आहे, 40 वर्षाला इथला रस्ता झालेला नाही, गलीतला गटर काढत नाहीत. दुसरी गोष्ट संडासची सोय नाही, लेडीजने संडासला कुठं जायचा हा प्रॉब्लेम. आमचा प्रॉब्लेम आहे तेवढा काय सॉल्व्ह करून द्यायचा. अर्ज दिला की नुसती पोच पावती देतात, त्याच्या मागं काय त्याला कोण नाही काही नाही, नुसतं पोच द्यायचं जायचं झालं. दुसरी गोष्ट कुणाला तर ॲम्ब्युलन्स खाली येत नाही गलीत, त्याचा व्यवस्थित खालीपर्यंत रस्ता या पूर्णपणे झाला पाहिजे. नगरपालिकेचा ट्रॅक्टर येत नाही, 20 वर्षाला खाली ट्रॅक्टर आलेलं नाही. किती वर्षाला? 20 वर्षाला ट्रॅक्टरच येत नाही, घाण काढत नाहीत. एखादं आता कोण जर काय जर मेलं एक्सपायर जर झालं तर खाली आणायचं कसं, हा पहिला प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या गल्लीकडनं दुसऱ्या वाटाकडनं यायला लागते. गटर तर अजिबात गटर 15 दिवस नव्हे सगळं किडानी किडं सगळीकडनं बाहेर येतात. 20 वर्ष झाली नगरपालिकेने काम केलेलं नाही. काम केलं नाही. ज्याला निवडून दिलं त्यानं इकडं आलेलंच नाही. निवडून जातात करतोच नुसतं म्हणतात, काय केलेलं नाही काही नाही. आता बघा डोळ्यानं तुमचा रस्ता बघा कसा येऊ, कडेपर्यंत बघा सगळ्या गुशीच फिरतात प्रत्येकांच्या घरातनी. काय ना आमचं फक्त स्त्रियांचं संडास तेवढं रोज स्वच्छ धुतलं पाहिजे. टाकी आता जसं संडास बांधले तशी टाकी धुतलेली नाही, त्या टाकीत किडं झाल्यात. त्या दिवशी नुसतंच येऊन पाणी वतून गेल्यात बघा टाकीतलं. आणि संडासमध्ये एक लेडीज येत्या धुवायला, पाणी नुसतं वचून जात्या, ब्रशनं काय धुत नाही काय नाही काय. आणि फरशा बाहेर फुटल्यात. परवा दिवशी एक आमच्या सासूबाईच पडल्या त्या की आता पोच पावती दिल्या हो धुतो करतो म्हणून. अजून काय केलेलं नाही. संडास धुत्यात की खरं नुसतं पाणी वतून जात्याच, जरा सुद्धा साफ केलेलं नाही संडास. परश्या बिरश्या लाईटीची चांगली सोय करा, आम्हाला जाता येत नाही. पाय सुद्धा तिथं टाकायत नाही, ते आळ्या झाल्या त्या ह्याच्यात खौदात आळ्या झाल्या तर माहिती आहे का. हां मग तेच के मग ते करायला पाहिजे का नको सांगा बघू. ना आणि तक्रार आता दोनदा आमच्या सुनाविना गेल्या तक्रार करायला सांगा. काय सांगायचं आता, तिने आम्हाला आश्वासन दिले तेव्हा तिने काम केलेलं नाही, काहीच बघायला सुद्धा आलेलं नाही. ती मेला का तिथं आहे कुणाला ठाऊ. आता म्हणजे काय तेवढ्या पुरतेच असते, गोळ तेवढा खाल्ला की सपलं. आता निवडून येणार ते काय करणार आहे. आता तेच काय करते कुणाला ठाऊ. हे केलेलं नाही. आता 4 जर आम्ही संडास त्यासाठी तक्रारसाठी गेलेलो, आता नाही तर आम्ही तिथे रस्त्यावर जाऊन बसणार आहे. नाही जर करा आली तर 4 दिवस झाला जाऊन सलग जाऊन आलो, पोच पावती आम्हाला दिली आहे. मग 10 वर्षाला तर ते केलेलं नाही. हे गटरी तरी पाक आळ्यावरती यायला लागले आता. मग काय करायचं, रोग झाला तर माणसाने त्यांनी काय आम्हाला नेणार आहेत काय तिथं. हा काय करायचं, नगराधीश आलेलेच नाही, नुसती पाया पडला तर येतात, परत कोण फिरकत सुद्धा नाही, तोंड दाखवत सुद्धा नाहीत. आम्हाला काम करणारच पाहिजे, दुसरं कोण आम्हाला नको. बिन म्हणजे करतो म्हणून आश्वासन देणारे नको आहेत, आम्हाला काम करून देणारीच पाहिजे आम्हाला. काय आम्हाला कामं करून द्या म्हणा, आम्ही देतो मतदान. आम्हाला का पैसा नको, त्यांचा पाकिट नको, काही नको, नुसती कामं करू देत व्यवस्थित, बाकी काही नको आहे. बघा आजकाल मोरे गल्ली जवळजवळ 10-15 गल्ली घरं आहेत आमची. कितीतरी वर्ष झाली प्रत्येकजण निवडून येतात, रस्ता करतो म्हणतात येत नाहीत, रस्त्याला घागर न्यायला येत नाही का, घरात कुठलं सामान घेऊन जायला येत नाही मोठं किंवा काय नाही. एखादी आजारी पडलं तर खांद्यानं पाठीवरनं घेऊन जायचा रस्ता नाही. अशी परिस्थिती कितीतरी वर्षापासून प्रत्येकजण म्हणतात आम्ही करतो. ते माने म्हटला करतो, रस्ता देतो म्हणला, ते माने झाला निवडून आला, तो झाला नगराध्यक्ष. हे माने तसा झाला, परत देवदास पोळ म्हटला देतो म्हटला, त्यानं पण केलं नाही. असते मग आमची परिस्थिती. आम्हाला मडं पण न्यायला जागा नाही ना, घागराला येत नाही का, दळपाचा डबा कांद्यावरनं घेऊन येत नाही, अशी आमची परिस्थिती आहे. ही मोरे गल्लीची लक्षात ठेवा. काय हे आत्तापासून करतो म्हणलं तर कुणीच काय केलेलं नाही ना. आणि एवढं बघा, खरं तर बघायला गेलं तर वडगावमध्ये अनेक वर्षानुवर्ष असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर सातत्यानं आम्ही या येणाऱ्या कार्यकाळात आम्ही 4 वर्षामध्ये जो पाठपुरावा केलेला आहे, यामध्ये वडगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचं स्वातंत्र्य असं ध्येय आहेच. पण वडगावचे जी जनता आहे त्यांना आजपर्यंतच्या विकासामध्ये जर बघितलं, रस्ते, पाणी, गटर्स आणि दिवाबत्ती याशिवाय असा ठोस असा कुठलाही वडगावचा विकास झाला नाही. तर खरं सांगायचं झालं तर मला या चॅनलच्या माध्यमातून सांगावंसं वाटतंय, वडगावमध्ये अनेक म्हणजे मोठमोठे प्रश्न आहे. वडगाव नगरपालिका सर्वात मोठी सुरुवातीची नगरपालिका आहे. तर आमच्या वडगावचा विकास करत असताना बघितलं गेलं तर वडगावच्या जनतेला काही गोष्टी हव्या आहेत. त्यामध्ये स्थानिक बाजारपेठला चांगल्या पद्धतीची बाजारपेठ असेल, ते विविध मोठमोठे कॉम्प्लेक्स असू देत, त्याचबरोबर
क्रीडा संकुलसारखा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर विविध बघायला गेलं तर आमचं क्रीडांगणसुद्धा आमच्या म्हणजे खेळाडूंना खेळण्यासाठी या ठिकाणी अजून उपलब्ध नाही. हे आमच्या वडगावकर वासियांच्या खेळाडूंसाठी दुर्दैव आहे. त्याचबरोबर वडगावच्या शहराचा विकास बघितला तर रिंग रोडसाठी म्हणजे इथं जर आमच्या वडगावमध्ये शहरात वाहतुकीचा प्रश्न बघितला तर जाता येता गाड्यांना इतका मोठा प्रॉब्लेम आहे की यामध्ये रिंग रोडसारखा प्रश्न मार्गस्थ नाही आहे अजून. तर आज आपण वडगाव नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आलो आहोत. येथील लोकांच्या समस्या आपण ऐकल्या. बऱ्याच लोकांनी रस्ते, पाणी, गटारी याशिवाय मार्केटमध्ये सुद्धा आम्ही बघितलं की कशा पद्धतीनं वाहतुकीची कोंडी होते. स्थानिक लोकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं हे आपण जाणून घेतलं. आणि आता निवडणुका होतीलच आणि निवडणुका झाल्यानंतर नेमका त्यांच्या समस्या सुटतील का किंवा सोडवल्या जातील का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. तारा न्यूजसाठी कॅमेरामन केतनसह सुनंदा नाईक, कोल्हापूर.